मला आमच्या जनतेपासून एकच उत्तर हवं आहे. आपण जी सरकारनं शासनाची योजना चालू केली लाडकी बहीण योजना, मला वाटते 70 वर्षात ही पहिल्यांदाच योजना अशी आहे, की आपल्या भाजप सत्तेवाल्यांनी ही चालू केली आहे. आणि ह्याचा आधार एवढा मोठा आहे बहिणींना, म्हणजे सख्खे भाऊ आपल्याला एखाद्या वेळेस साडी घेण्यास पुढं पाठीमागे बघतात. पण आपल्या लाडक्या भावाने आपल्यासाठी की नाही फार मोठं योगदान केलेलं आहे. त्या 1500 रुपयाचं की नाही महिला एवढी वाट बघत असतात. प्रत्यक्षात सारखं येऊन विचारतात, कधी येणार आहेत? अजून का पैसे आले नाही? आम्हाला पण अभिमान वाटतो, की बाबा ह्या लोकांनी आमच्या सर्वसाधारण महिलांचा कुठेतरी विचार केला आणि त्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांनी दिले 1500 रुपये. आता कालच नाही, सकाळीच साहेब आलेले आमच्या गावी. साहेबांना सांगितलं, की आज ताई 2100 रुपये मी करणार आहोत. म्हणजे त्यांनी एवढं खालच्या तळापर्यंत जाऊन महिलांचा विचार करतात. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी सगळ्यांना एवढीच विनंती करीन कळकळून, की आता कमळच फुललं पाहिजे. दिल्लीत कमळ, गल्लीत कमळ आणि पूर्ण महाराष्ट्रभर नाही, अख्ख्या महाराष्ट्रात कमळ फुलावं. आम्ही सर्वांनीच ठरवले. लाडकी बहीण जी त्यांनी आम्हाला दिली, त्याच ठिकाणी आमचं ठरलंय, की बाबा कमळच उमलणार. 100% कमळ उमलणार, हे गॅरंटी आमची.